कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मला ऍक्च्युली ते रिस्केड्यूल करावं लागेल. मला प्लीज एक 5 मिनिटात कॉल कर. अनुष्का, अनुष्का तू काय करत अशी नाही भरत बॅग. अरे यार आदित्य, मग कशी भरतात बॅग? अनुष्का तुला साधी बॅग भरता येत नाही. एक मिनिट. पारू 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 प्लीज इकडे ये, पटकन. जस्ट होल्ड ऑन. पारू प्लीज माझी बॅग भर. पारू तू ऐकलं नाहीस का? प्लीज माझी बॅग भर ना. भरतायत ना त्या. आता तर तुझ्याकडूनच बॅग भरून घेणार मी. हो ती भरतीये, पण प्लीज तिला सांग ना कशी भरतात ते. अनुष्का सेफ, आता इथून पुढे तूच असणार आहे ना माझ्यासोबत. मग कधी कधी तुला माझी बॅग भरावी लागेल, हो की नाही? मग शिकून घेतलेलं काय वाईट आहे, हो की नाही? हो, मला काहीच हरकत नाहीये. पारू तू बॅग भर, म्हणजे मला बॅग कशी भरायची ते शिकव. पारू शिकव ना. अनुष्का मॅडम, ते घ्या. असं सरळ पकडा. हा, सरळ करा. हा, त्याला असं खाली व्यवस्थित ठेवून द्या. ते हात नीट करा की त्याचा. हा, आणि त्याला असं असं दुमडा एका बाजूला. नाही नाही, तसं नाही, असं एका बाजूने दुमडा. एक सेकंड. पारू तू तिला सांगू नकोस, करून दाखव. हा नाही, ती त्यातून शिकेल ना. हा ते द्या इकडं. एक्सक्यूज मी. येस. हे बघा, नाही नाही ऍक्च्युली हे असं सरळ पकडायचं, त्याला असं ठेवायचं, मग हे असं करून त्याच्यावरती. अगं अनुष्का, मला ना तू जबरदस्त तोफ वाटली होतीस, तोफ. पण तू तर पुष्कळ बाहेर निघालीस ग. तुला ही साधी बॅग नाही भरतायत? हो ना, आता माझ्या नवऱ्याला कसं खुश ठेवायचं हे पण मी पारूकडूनच शिकते. म्हणजे पारूला सगळंच येतं ना हो, म्हणून. वन सेकंड. हो पारू, खूप इम्पॉर्टंट कॉल आहे. काही कोटींची डील आहे, पण तुला जर वेळ नसेल तर मी कट करते कॉल, कारण बॅग भरणं जास्त इम्पॉर्टंट आहे ना. नाही नाही अनुष्का मॅडम, तुम्ही घ्या तो फोन, मी थांबते इकडंच. नक्की? थँक्यू सो मच पारू. काय ग पारू, भर ना बॅग. तुला आदित्यला खुश ठेवता येतं ना? पारू, काय करतेस तू? तू सारखं त्यांच्या मध्ये मध्ये का करतेस? हे बघ पारू, त्यांना थोडी पर्सनल स्पेस द्यायला हवी. त्यांचं लग्न होणार आहे आता, आणि अनुष्का या घरची होणारी सून आहे. तिला हर्ट होईल असं प्लीज काही वागू नकोस. प्रिया मॅडम, अहो तुम्ही असं का बोलताय? मी काय बी नाही केलं. खरं तर मी बॅग भरायला नकारच दिला होता, पण तरी बी आले. तू जाऊन किचन मधली कामं बघ, मी बघते. दामिनी काकू,
दामिनी काकू काय होतंय तुम्हाला? दामिनी काकू प्लीज डोळे उघडा. डॉक्टर डॉक्टर प्लीज बघा ना यांना. काय होतं यांना? माहित नाही, बोलत होते आणि अचानक चक्कर आली, बेशुद्ध पडल्या त्या. बरं ठीक आहे, मी चेक करून तुम्हाला सांगतो. हो. काय झालं डॉक्टर? सगळं ठीक आहे ना? काही टेन्शनचं कारण आहे का? हा सांगतो. यांना बसून बसून थकवा येतोय. यांनी सतत काम करत राहिलं पाहिजे. या थकावर यांना सकाळी आणि संध्याकाळी असे 2 इंजेक्शन द्यावं लागते, ते पण सलग 10 दिवस. हो डॉक्टर, काही काय बोलताय? मी तुम्हाला काय सांगितलं होतं की यांना आरामाची गरज आहे, चांगलं तुम्हाला खायची गरज आहे. तुम्ही मनचंच काय बोलताय? यांना वहिनी म्हणजे ते ना. अहो मॅडम, आईल्या देवी समोर आहे, त्यांच्या समोर मी खोटं कसं बोलेन? डॉक्टर, तुम्हाला खोटं बोलायची काहीच गरज नाहीये. दामिनी काय थराला जाऊ शकते हे मला चांगलंच माहितीये. तुम्ही येऊ शकता. दामिनी, आज तू आमच्या सगळ्यांसोबत डॉक्टरांचाही वेळ फुकट घालवलास. त्याबद्दल तुला शिक्षा मिळायलाच हवी नाही का? काय पुन्हा एक शिक्षा? वहिनी कशाला? हो, तसंही तुला बरं नाहीये ना? मग आज काहीही खाऊ नकोस, उपवास कर, कळलं? उत्तम. आणि हा, तुमच्यापैकी कुणीही तिला काहीही खायला द्यायचं नाही. नाही नाही वहिनी ऐका ना, मी काही खाल्लं नाही. मी जर उपवास केला ना तर मी खरोखर चक्कर येऊन पडेल. कशाला ना? असं काहीही होणार नाही. तेवढी स्ट्रॉंग आहेस तू. आणि अगं, किर्लोस्करांची सून आहेस तू. काळजी घे, आराम कर. तामिनी काकू, काळजी घे. हा आहोत आम्ही. अहो मला पाणी हवं होतं. स्वतः जाऊन घे. तुम्ही काय असताय? वहिनी काय म्हणाल्या ते ऐकलं ना? वहिनी म्हणाल्या तू पण या घरची सून आहेस. पण आज उपाशी राहावं लागेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.